हा मोक्ष मोक्ष म्हणजे काय? परमानंदाची प्राप्ती. आनंदाची प्राप्ती म्हणजे काय? सुखाची प्राप्ती का? तर सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे प्रत्येक भाषेत. सुखाला विरुद्धार्थी आपण विरुद्धार्थी शाळेत शिकला असताना सुखाचा विरुद्धार्थी शब्द काय? दुःख. सुख आलं की दुःख येणारच आहे. सुख पाहता जवा पाडे. आपण सगळ्यांनी जवसाची चटणी खाल्ली असेल. जव केवढं असतं? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जे आपल्याला सुख म्हणून वाटतं ते दुःखच असतं मुळात. त्याला विषय म्हणलं तर ह्या म्हणून आनंदाला विरुद्धार्थी शब्द कोणत्याच भाषेत नाही. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द दुःख नाही बरं का, तो सुखाचा आहे. म्हणून भागवताच्या पहिल्यांदाच सांगितलंय सच्चिदानंद रूपाय. भगवान कसा आहे? सच्चित आनंद आहे. आनंद ही मनाची वृत्ती आहे. ब्रह्मसूत्र जर का आपण पाहिलं असेल तर ब्रह्मसूत्रामध्ये आनंदमयोभ्यासात नावाचं एक सूत्र येतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी तिथं सांगितलं की आनंदमयोभ्यासात भगवान कसा आहे? तर आनंदमय आहे. आनंदमय म्हणजे काय? मय प्रत्ययाचे 3 अर्थ होते: प्राचुर्य, विकार आणि ऐक्य. मय प्रत्यय जिथे लागला जातो, जसं आपण म्हणतो की मृगमय. आता आपण पावसाळ्याचा दिवस चालू, खूप पाऊस पडतोय बघा. मुंबईत येते की मुंबई जलमय झाली. जलमय म्हणजे मुंबई राहिलीच नाही का? जलमय म्हणजे काय? जमिनीच्या प्राचुर्य, जमिनीच्या ह्याच्यानुसार जलाचं प्राचुर्य झालं म्हणजे जल वाढलं. मुंबई सगळं जल झालं, मुंबई गेली नाही कुठं. ते मयट प्रत्यय प्राचुर्य या अर्थाने. दुसरा अर्थ आहे विकार. विकार म्हणजे काय? आपण सगळे उन्हाळ्यात